इगतपुरी येथील तालुका कृषी विभागीय कार्यालयाच्या आवारात दरवर्षी भात शेतीचे जे वेगवेगळे प्रयोग राबवण्यात येतात आणि त्याच प्रयोगाच्या अनुषंगाने यंदा जापानी पद्धतीने जे आहे इथे भात शेतीची जी लागवड ती करण्यात येत आहे। या पद्धतीत वेगवेगळ्या जे जापानची पद्धत आहे त्या पद्धतीचा या भात लावणीत उपयोग केला जातो। आपल्या बरोबर येथील तालुका कृषी उपविभागीय अधिकारी साहेब त्यांच्याकडे जाणूया सर नेमकी पद्धत काय आहे। आपण इथे आपला जो तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये आपल्याकडे कृषी चिकित्सालय तालुका बीज विपणन केंद्र इगतपुरी हे आहे। येथे इंद्रायणी जातीची एक आपण महाबीज प्रकल्पाअंतर्गत बियाणे उत्पादनासाठी इंद्रायणी जातीच्या भाताची लागवड करत आहे। या लागवड करण्याची जी पद्धत आपण इथे बघत आहात तर येथे 4 सूत्री पद्धतीने भात रोपांची लागवड केली जात आहे। ते हे रोपं लागवड केल्यानंतर एक 4 सूत्री म्हणजे त्याच्यामध्ये 15 बाय 25 किंवा 15 बाय 15 असं सेंटीमीटर 2 रोपांमध्ये अंतर असते। यामध्ये युरिया ब्रॅकेटचा सुद्धा वापर केला जातो। प्रत्येक 15 बाय 15 किंवा 15 बाय 25 सेंटीमीटरच्या आतमध्ये एक युरिया ब्रॅकेटची गोळी टाकली जाते। युरिया ब्रॅकेट म्हणजे त्यामध्ये युरिया आणि DAP यांचा एकत्रितरित्या आपण एक ब्रॅकेट तयार करतो आणि युरिया आपण जर डायरेक्ट टाकला तो एकदम टाकल्यामुळे युरियाचा नाश होतो। तर युरिया ब्रिकेट गोळीद्वारे आपण जर युरिया आणि DAP एकत्र करून जर टाकले तर अशा याच्यामध्ये युरिया झाडाच्या वाढीनुसार थोड्या प्रमाणात उपलब्ध होतो। तसेच आता आम्ही हा बेसल डोस म्हणून युरिया ब्रिकेट जोडणार आहे। यानंतर नॅनो युरियाचा सुद्धा वापर करणार आहे। ज्यावेळेस रोप लागवडीनंतर 1 महिन्याचे रोप होतील त्यानंतर एक नॅनो युरियाचा सुद्धा आम्ही त्याला फवारणी करणार आहोत। नॅनो युरियाचा फायदा असा आहे की युरियाची बॅग आपण जर एक मोठी बॅग नॅनो युरिया हे टेक्निकल नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे। युरियाची बॅग जेव्हा आपण शेतामध्ये टाकतो त्यावेळेस त्याचा इव्हॅपोरेशनने नायट्रेट स्वरूपाचा जो नायट्रोजन असतो तो हवेत उडून जातो। परंतु नॅनो युरियाचा जे एकदा फवारणी केल्यानंतर नॅनो युरिया थोड्या प्रमाणात झाडाच्या काही वाढीनुसार फ्लावरिंगनुसार उपलब्ध होत असतो। तर अशा तऱ्हेने आमच्या इथे आज 2 हेक्टरचं क्षेत्र आहे। धन्यवाद। 2 हेक्टरचं क्षेत्र आणि याच्यात या पद्धतीने जर भात लागवड केली तर किती फायदा होतो शेतकऱ्याला। या पद्धतीने जर भात लागवड केली तर साधारणतः सर्वसाधारण पद्धतीमध्ये जे काही उत्पादनामध्ये 20% वाढ होते। तसेच जे काही तण नियंत्रण असेल किडींचे नियंत्रण करायचे असेल ते सोप्या पद्धतीने जाते। सगळ्या आपण जे एकात्मिक पद्धतीने कीड नियंत्रण असेल अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल ते सर्व व्यवस्थित करता येते। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना आपली विनंती आहे की जे काही 4 सूत्री पद्धतीने भात लागवड करावी जेणेकरून उत्पादनामध्ये 20% वाढ होईल। जापानी पद्धतीने जर भात लागवड केली तर उत्पादनामध्ये निश्चितच 20% वाढ होण्याचं तालुका कृषी अधिकारी यांनी सांगितलेलं आहे। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।